हॅलो मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हनीकिक्स चॅनल मध्ये. मी आहे आणि स्वतः तुमचं स्वागत करू इच्छितो माझ्या चॅनल मध्ये. तर मित्रांनो, मला असं बोलायचं की आता मी आहे आफ्टर स्कूल सेशन मध्ये आणि इथून मला जायचं आहे लोणावळ्याला अदनान सरांसोबत. थोडंसं धावपळ आहे माहिती आहे का. हा अचानक मध्ये व्लॉग बनवतोय मी, पण नक्की आवडेलच हा व्लॉग. थोडासा कधी कधी अनएक्सपेक्टेड गोष्टी खूप चांगल्या अशा मेमरीज येऊन जातात, जे कधी कधी वाईट पण असतात, कधी कधी चांगलं पण असतात. आफ्टर स्कूल सेशन आहे. आफ्टर स्कूल सेशन करून मला घरी जायचं, पॅक करायचे, बॅग पॅक करून मला ठाण्याला जायचं. ठाण्याला जाऊन मला अदनान सरांना भेटायचं, कारण मी त्यांच्या बाईकवर चाललोय. ठीक आहे, तर चला. तर गाईज, आपण फायनली रेडी झालेलो आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी एकदम जीन्स, शूज आणि जॅकेट घालून मी निघतोय आता ठाण्याला. थोडंसं लेटच झालंय मला. अदनान सर शिव्या घालतील नक्कीच. गाईज, मी फटाफट ना आता ठाणा स्टेशनला उतरलो आणि रॅपिडो बुक करून कळवा ब्रिजच्या इकडे आलोय. अदनान तर ऑलरेडी थांबलाय तिकडे. मला बोलला की कुठल्या तरी लेफ्ट साईडला उभा आहे, तर बघूया कुठेतरी. मेरे को लगा अभी गया मैं भाई. ये मेरा पहला राइड रहेगा आपके साथ. चला मित्रांनो, आता मी फायनली निघतो इथून 4-5 शिव्या खाऊन अदनान सरांच्या. हॅपी जर्नी बोला लवकर. हॅपी जर्नी. चला, लेट्स गो. आम्ही आलोय मॅकडीमध्ये. अदनान सरांसोबत ट्रॅव्हल करण्याचा फायदा हा आहे, सेफ, सिक्युअर आणि गुड वाईब्स. बाई, अशा माणसांसोबत राहणं आयुष्यात जे तुम्हाला गुड वाईब्स देतील, माहिती आहे का. गुड वाईब्स, एकदम असं हसी मजा कल्चर असला पाहिजे. नाही तर भाई काही लोक बोलल्यावर रागवतात, हे करतात ते करतात. भाई आपल्याला नसन कवडे लोक बिलकुल आवडत नाही, आपल्या वाईबमध्ये बिलकुल मॅच नाही होत, म्हणून आपण त्यांना कधी कधी इन्व्हाइट पण नाही करत. ठीक आहे भाई, इधर आओ ना 2 मिनट. ये क्रिसमस ऑर्डर भी चालू है राइट, तो मतलब इसमें मैं देख रहा हूँ कि कुल्हड़ चाय का ऑप्शन नहीं है. कुल्हड़ चाय का है 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 नहीं है. अरे यार, होना चाहिए. इतना बाहर ठंडी पड़ा यार. मतलब इथं एवढं मोठं दुकान बांधून ठेवलंय. भाई वो सच्ची में पूछने गया भाई. वो तो सच्ची में पूछने गया. हंस रहे कर रहा था भाई, मजाक कर रहे भाई. सीरियस हो गया भाई. अरे अदनान सर, सुनो ना, एक और मील ऐड कर सकते हो क्या? मेरे को बहुत भूख लगा है एक्चुअली. रास्ता दिख रहा है क्या बाहर? हाँ दिख रहा है ना. पलटी ले सीधा. भाई आप ही गए हैं क्या? हमारा ही है क्या? 2507. क्या फास्ट डिलीवरी है सर. आपका ऑर्डर ऐसा है ना, झटपट पटापट. बर्गर मुके अंदर. झटपट पटापट. सो मित्रांनो, आता आम्ही निघतोय फटाफट इकडून मॅकडी मधून. आमचं खाऊन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. कारण ऑर्डर जेवढी झटपट पटापट आली, तर आम्ही पण झटपट पटापट खाऊन घेतलं. आणि स्टाफ पण खूप छान होता. यांचा हॉस्पिटॅलिटी मला खूप छान आवडली आहे. सो मी 5 out of 5 रेटिंग देणार ह्या मॅकडीला. तर मी ना इथे एका खास व्यक्तीला घेऊन येणार. ठीक आहे, पण कारण मला ही जागा खूप आवडली. हायवेच्या बाजूलाच आहे, मस्तपैकी पार्किंग बिर्किंगचं एकदम काय टेन्शन नाही, काय नाही. तर बाई 10 वाजले. इथंच 10 वाजले. इथंच 10 वाजलेत. शिव्या पडणार, त्या वेगळ्या पडणार आहे. A few moments later. गाईज, माझा फोन ना मध्ये स्विच ऑफ झालेला. गुगल मॅप्सनी आम्हाला जरा गोंधळ घातला. मी आणि अदनान सर अर्धा तास त्या गुगल मॅपच्या भरोसेवर पूर्ण आजूबाजूला आम्ही भटकत होतो बाईकवर. आणि जस्ट आता ना आम्ही जेवण करून निघालो. सगळे आमचे प्लेयर सगळे आमचे कोचेस इकडे जेवण करून झालंय आता आमचं. चाव सर आहेत मागे, अदनान सर आहेत इकडे. यांचं नाव काय? अरे नाही, ते आपलं तिकडे. हो सॉरी. अभिषेक आहे, प्रशांत सर आहेत. हॅलो गाईस. मला कळत नाही भाई, यांना थंडी वाजते इकडं. काहीच थंडी नाही, माहितीये का. मी बघ आणि अदनान सर बघ, विरार वासिन व नाही, पण खूप छान जेवण करवलं चाव सरांनी आम्हाला. थँक्यू चाव सर. 300 कॉन्ट्री. चला गाईज, भेटूया उद्या सकाळी, कारण उद्या सकाळी आपली अजून पलटण येणार आहे आपल्या टीमला सपोर्ट करायला. सो भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्ही बघू शकता सकाळ झालेली आहे. एकदम चांगली सकाळ आहे यार. म्हणजे इथून तर व्ह्यू नाही दिसत आहे. मी तुम्हाला ना व्ह्यू पुढे गेल्यावर दाखवतो ग्राउंडवरती. आणि मस्त गुलाबी वेदर आहे. अदनान सर, गुड मॉर्निंग.
अदनान सरांनी आंघोळ केल्या माहितीये का ये झोपेमध्ये तर भाई लय मोठे कांड झाले. अदनान सरांना आहे ना अभिषेक सरांनी डायरेक्ट अप्परकट मारली. तो होता भाई पहिले इंजर्ड करणार मग नंतर फिजिओथेरपी देणार तुम्हाला. ओके गाईज, जसं की मी सांगितलं असेल की नाही मला माहीत नाही, पण मी परत एकदा तुम्हाला सांगून देतो. मी आहे लोणावळ्याला. हो, इकडे MSYLची मॅच आहे अंडर-15 कॅटेगरीमध्ये आणि आज फुटबॉल वर्ल्ड वर्सेस ठाणे सिटी FC आहे. सो ज्याला आम्ही बोलतो डर्बी डे. मॅच खूप एक्सायटेड होणार आहे, इंटेन्स होणार आहे. बघूया, मॅच एन्जॉय करूया. मेन म्हणजे मी तर मॅच एन्जॉय करायला आलो आहे. MSYLची मॅच बघायला मी पहिल्यांदा येतो इकडे लोणावळ्याला. आणि गाईज खरं सांगतो भाई, काय अमेझिंग वेदर आहे माहिती आहे का इकडे. पूर्ण डोंगराच्या म्हणजे बोलतात ना, आजूबाजूला चारी बाजूने डोंगर आहेत आणि मधोमध हा ग्राउंड आहे. ठीक आहे, एकदा परत तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, चारी बाजूने ना डोंगर आहेत. ठीक आहे, इकडून एंट्री होती, तिकडे स्कूल आहे आणि इकडे मध्ये ग्राउंड आहे. सो तुम्ही विचार करा, आणि ते पण थंडीमध्ये. किती अमेझिंग फिलिंग आहे भाई इकडे. गाईज हाफ टाइम झाला आहे आणि हाफ टाइमच्या ब्रेकमध्ये आम्ही आलो कोल्ड कॉफी प्यायला. थँक्यू सोम यार. भले तू बारसाची जर्सी घातले पण तरी थँक्यू मला बोलायला लागते, कारण तू मला खायला देतोय. खाण्यापासून कुठलीच मोठी वस्तू नसते, म्हणून मी थँक्यू बोलतोय. हाफ टाइम चल. अच्छा ठीक आहे, चला आपल्याला जायचं पण तिकडे. गाईज सेकंड हाफ चालू झालेलं आहे आणि आम्ही पण खायचं काम चालू केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की स्कोर 0-0 आहे सेकंड हाफचा पण. गो अरे ते गाईज मॅच झालेली आहे आपली इकडे आणि 0-0 स्कोर आहे. ड्रॉ झाली आहे मॅच, पण दोन्ही टीमने त्यांचा 100% दिला आज पिचवरती. आणि त्याच टायमाला सेकंड हाफच्या मध्ये आपले बाकीचे कार्यकर्ते पण आले. तुम्ही बघू शकता पुढे दोघं आलेले आणि अजून कार्यकर्ते आहेत ते आता जरा बाहेर गेलेत. चला मित्रांनो, फायनली मी निघालो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे वीर, क्लिफ्टन आणि हर्षित. मला टीमसोबत जायला नाही भेटलं, याचं कारण हे की ह्या पोरांसोबत कोण नाही आहे आणि ह्या पोरांना पण थोडंसं लवकर जायचं आहे आणि माझा पण पलावाला सेशन आहे. सो मला ह्यांच्यासोबत निघायला लागलं. ठीक आहे, चला काय हरकत नाही. मला ना आता म्हणजे खूप हेक्टिक नाही बोलू शकत, पण थोडंसं थकलो आहे. डेफिनेटली भूक तर लागलीच आहे, सगळ्यांनाच भूक लागली, पोरांना पण भूक लागली. तुम्ही बघू शकता फ्रुटी बिटी, माझा विजा, चिप्स बिप्स सगळं दाबून खातात. मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट पलावाला. हाय गाईस, कशा आहात तुम्ही? अजून का बोलू? ठीक आहे गाईज, मला असं वाटतं की हा व्लॉग मी इथेच एंड करतो, कारण जेन्युअनली मी सांगतो ना, मी जेवलो आहे पण एनर्जी नाही आहे एवढी. पलावमध्ये ग्राउंड अवेलेबल नव्हता म्हणून सेशन नव्हते होत, पण आज फायनली होतोय सेशन. सो पोरांना भेटण्यासाठी मी खूप हॅपी आहे आणि आय एम शुअर त्यांना भेटल्यानंतर मी सगळं माझं थकावट वगैरे जे पण आहे ते दूर होणार आहे. ठीक आहे, चलो बाय बाय, हस्ता ला विस्ता, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.